काही दिवसांनंतर बाल विठ्ठल पैठण क्षेत्री रमले. त्यांनी मन लावून अभ्यास सुरू केला. वेद, उपनिषदे, भगवद्गीता सारख्या ग्रंथांचा ते सखोल अभ्यास करू लागले. हा अभ्यास करताना विठ्ठलांना केवळ ज्ञान मिळत नाही, त्यांच्या विचारांमध्येही हळूहळू मोठा बदल घडत होता. असं करता तब्बल 12 वर्षाचा काळ उलटून गेला होता. या ज्ञानामुळे आता विठ्ठल पूर्वीसारखे राहिले नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे बदल घडला होता. आणि मग एके दिवशी आपल्या गावात एक आनंदाची बातमी आली. विद्याग्रहणासाठी गेलेला विठ्ठल परत येणार होता. आणि ही बातमी मीराबाईंना समजतात त्यांनी पहाटेच उठून घराची तयारी सुरू केली. अंगणामध्ये रांगोळी काढली. विठ्ठल येणार म्हणून विठ्ठलाच्या स्वागतासाठी त्यांनी सगळं आवरून ठेवलं. घराची सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी काकबळीची तयारी करून विठ्ठल घरी येणार या आनंदामध्ये त्या प्रत्येक काम अगदी मनापासून करत होते. मीराबाईंना ह्या सगळ्याची चाहूल होती, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कारण पुढे विठ्ठल पंतांच्या आयुष्यात जे काही घडणार होतं त्यामुळे त्यांचं संपूर्ण भविष्य बदलून जाणार होतं.